टटवून काढलेला आहे बाबू सिंग यांनी आणि किती धावा मिळतात बघूया. रनआउटची संधी आणि 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 नाही. एक धाव झालेले रिव्ह्यू घेतलेला आहे पहिल्याच चेंडूवरती. पहिल्याच चेंडूवरती रिव्ह्यू घेण्याची वेळ आलेली आहे आणि एकच रिव्ह्यू आणि शेवटचाच आहे. जर गेला अंपायरने घेतलाय का? ठीक आहे, ओके. 1 मिनिट. आणि पहिल्या चेंडूवरती धावाबाद झालेला आहे तो बाबू सिंग. कॅमेऱ्याचा उपयोग असा होतो, याच्यासाठी अतुलने कालच त्याची गरज ओळखली आणि आज लगेच कॅमेरा इथं उपलब्ध. खर तर कॉलेजमध्ये भरपूर कॅमेरे आहेत, परंतु त्या कॅमेऱ्यांचा आपल्याला उपयोग होत नाही. आणि श्री गुरुकृपा पशुरोग निदान केंद्र फलटण यांनीच हा युट्यूब लाईव्हचं स्पॉन्सरशिप घेतलेले आहे. त्यांचं आम्ही पशुधन पर्यवेक्षक संघटनेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक नियोजनाचा बादशाह अतुल कदम यांना नियोजनाचा बादशाह म्हणून ओळखलं जातं. आणि आता बाबू सिंग यांची जागा घेण्यासाठी गेलाय तो युवरे. स्ट्राइक वरती आहे नाझीरकर. उचलून मारलेला आहे, लेगच्या दिशेने गेला चेंडू. किती धावा मिळतात बघूया. आणि गोटचा मालक त्याच्या अगोदर आला 7,000 बोटाचा मालक शिवा द पॉवर. कंपल्सरी चेस आहे आणि एक लक्षात ठेवायचे, सुपर ओव्हर होणार नाही. कंपल्सरी चेस, सुपर ओव्हर होणार नाही. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची. नाझीरकर यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत शॉट होता, परंतु चौकारामध्ये तो जाऊ शकला नाही. 2 धावा मिळालेल्या आहेत. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा उचलून मारण्याचा प्रयत्न नाही, टटवून काढलेला आणि पुन्हा बघूया काय होतंय. आणि एकच धाव मिळालेले. त्या ठिकाणी रनआउट करण्याची संधी होती ढवळ संघाला, परंतु जीवदान मिळालंय ते मला वाटतंय इवरे याला. दरम्यान पुढचा चेंडू अजित इवरे आणि निर्धाव पदीचा चेंडू. मी अगोदरच सांगितलेलं काय झालं. आणि दरम्यान मला वाटतंय 5 षटकाचा सामना आहे. 2 षटक सर्कल राहील. पुढचा चेंडू ऑफसाइडच्या दिशेने मारलेला निश्चित मला वाटतं त्या ठिकाणी चौकार असेल. आणि अजित इवरेच्या बॅट मधून निघालेला पहिला चौकार संघासाठी देखील पहिला आणि दिवसातील देखील पहिला चौकार अजितच्या बॅट मधून निघालेला आहे. पहिला षटकार कोण मारतंय बघूया, कारण की गुरुकृपा पशुरोग निदान केंद्राच्या वतीनं त्याला 101 रुपयाचं बक्षीस आहे. पहिला षटकार जो मारेल त्याला. 5 ओव्हरचं मॅच आहे. आजच्या दिवसातील जेवढी सगळी बक्षीस आहे ती गुरुकृपा पशुरोग निदान केंद्र देणार आहे. काळजी नसावी, फक्त तुमचा नंबर द्या. दरम्यान पुढचा चेंडू, परंतु बक्षीस घेताना ते रक्त काढून घेणार आहे ते लक्षात ठेवा. सॅम्पल आहे. दरम्यान पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू आणि डॉट पद्धतीचा चेंडू. षटक संपतंय. एका षटकानंतर संघाची धावसंख्या होते ती 7. 1 बाद 7. आणि
नाझीरकर याने जर षटकार खेचला पहिला तर त्याला त्याचे गुरु टेंबरे डॉक्टर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस येणार आहे नाझीरकर तुला. त्याच्यामुळे विजिटला नाही गेला तरी चालतंय. आज गोलंदाज मयूर गायकवाड उचलून मारण्याचा प्रयत्न होता, चुकलेला आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू. अतिशय उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे ढवळ संघाचा मयूर गायकवाड. दरम्यान पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा आणि 500 जात आहेत का? अरे झेल सुटलेला आहे आणि रनआउटची संधी बघूया. सुंदर त्या ठिकाणी धाव घेण्यात यशस्वी झालेले ते अजित हिवरे आणि नाझीरकर. 2 धावा या ठिकाणी. सुंदर प्रयत्न होता शिवाजीचा. मयूर गायकवाड दुसऱ्या बॉलला 2 धावा. पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता परंतु आणि पुन्हा धावबादची संधी पुन्हा हुकलेली आहे. 1 धाव जमवण्यात यशस्वी झालेला आहे नाझीरकर आणि अजित हिवरे. 3 चेंडू. दरम्यान पुढचा चेंडू उचलून मारलेला आहे. आता काय होतंय बघूया. आता गड्या अवघड झाले. आज काय खरं नाही. बुटाचं स्पीड जास्त लागतंय का शिवाचं? ऊन येतंय. सौर ऊर्जेचा परिणाम आहे. आणि घोडबैलाचा मालक आकाश गारडी आणि शिवा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पॉवर प्ले चालू आहे. पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आणि बोबडे डॉक्टर यांच्या हातामध्ये चेंडू बघूया. एकच धाव. सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. आज ढवळचा संघ फुल चार्ज होऊन आलाय. पुढचा चेंडू स्ट्रेटच्या दिशेने. नमस्ते. आमचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. डॉक्टर परमेश्वर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही पशुचिकित्सक संघटनेच्या वतीनं फलटण तालुक्याच्या वतीनं आपलं मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत. 2 षटकं संपलेले. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे ती 17. पॉवर प्ले संपलेला आहे आणि आता षटक घेऊन कोण येतंय बघूया. या ठिकाणी कोणाच्या गाड्या असतील त्यांनी पलीकडे लावायचे आहेत. सर्वांना विनंती आहे गाड्या पलीकडे लावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय तो घोडबैलाचा मालक आकाश गारडी. ज्या बैलानं मालकानं महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेला आहे तो आकाश गारडी मैदानामध्ये आहे. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आहे. तुझं काय चूक नाही. चौकार आहे. पहिल्या चेंडूवरती हिवरेच्या बॅट मधून निघालेला चौकार. फिल्डर कोण आहे तो? मंगेश आहे का? मंगेश फिल्डिंगला गेलेला आहे. फिल्डिंग पुरताच आहे. काही घडू शकतात. दरम्यान पुढचा चेंडू सामना करेल अजित. पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता बायच्या स्वरूपात. परत तसेच झालेलं आहे. अल्पेन लिबेची जाहिरात सारखी लागणार आहे. या ठिकाणी पुन्हा निर्धाव पद्धतीचा चेंडू आहे. ढवळ संघाची गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट चाललेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू
ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आणि हातामध्ये पुन्हा हिट विकेट झालेला आहे. या ठिकाणी आदरणीय पोमणे साहेब आले, त्यांचा सत्कार प्रदीप शेठ जाधव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. रणदिवे सर गेलेले आहेत आता इवरेची जागा घेण्यासाठी. हिट विकेट झालेला आहे तो इवरे. या ठिकाणी पोमणे साहेबांचा सत्कार होतोय, जाधव साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. मनापासून आपलं स्वागत साहेब. आणि सर्व संघाचे कोच, फलटण संघाचे कोच, फलटण तालुका संघाचे कोच मधुकरजी पवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी संदीप जाधवांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आहे पहिला चेंडू रणदिवे साहेबांनी. आता तुम्ही बाहेरच्या गतच येताय, काल आलाच नाही म्हणून आज तुमचा सत्कार आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. साळवे डॉक्टर आणि परमेश्वर डॉक्टर या ठिकाणी याचे आपला या ठिकाणी सन्मान होतोय. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा उचलून मारलेला, निश्चित या ठिकाणी जेल होण्याची संधी. आणि महेश यांनी या ठिकाणी सुंदर असा झेल घेतलेला आहे. 500 रुपये मला वाटतंय नाजीरकर तुझ्या गुरुचे वाचलेले आहेत. गुरुने आधीच जाहीर केलं होतं 500 देणार आहे. आता दुसरा शिष्य येणार आहे का? आणि साळवे डॉक्टर या बारामती टीमच या सगळी या. परमेश्वर डॉक्टर, साळवे डॉक्टर या तांबळे डॉक्टर या टेंबरे डॉक्टरांना विनंती आहे आपण बारामती टीमचा सन्मान करायचा. पलीकडे जरा घ्या या. आणि टेंबरे डॉक्टरांना विनंती आहे की आता तुम्ही एका शिष्याची बाजू घेतली, आता दुसऱ्या शिष्यासाठी काहीतरी करा. दुसरा शिष्य अधिक मेहना आहे. बारामती संघ पूर्ण यायचं इथं. दुसरा शिष्य, एका शिष्याने जरी 6 नाही मारला तरी दुसऱ्या शिष्याने विकेट घेतलेले. त्यामुळं टेंबरे डॉक्टरांनी 500 रुपये तयार ठेवायचे. कवळं नातय, टेंबरे डॉक्टरांच्या मेवण्यानेच विकेट घेतली दुसऱ्या शिष्याची. दरम्यान पुढचा चेंडू सामना करेल प्रवीण आणि लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू निश्चित या ठिकाणी 4 धावा आहेत. आणि दरम्यान षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 26. पप्पू पहिल्या चेंडूत तर पास झालेला आहे. पप्पू पास हो गया पहले गेंद पे. आता 3 षटक संपलेले आहेत. आकाश तुझं 500 रुपयाचं बक्षीस तुझ्या गुरुकडून नंतर घेऊन जा का माझ्याकडे घेऊन ठेव. फलटण आणि बारामती संघाचा टॉस या ठिकाणी होतोय. टेंबरे डॉक्टरांना विनंती आहे आपण टॉस करायचा आहे. गोलंदाजाचं नाव आहे महेश, वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आला तो महेश कुंभार. आणि स्ट्राइक वरते ते रणदिवे, अमर रणदिवे. बाटलीची सवय बंद आहे. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलेला. किती धावा मिळतात बघूया. एक तर मिळाला, दुसरीचा प्रयत्न का बघूया. एक सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मयूरचं. बारामती संघाने टॉस जिंकलेला आहे. काय घेणार आहे ते घरी विचारून सांगा. दरम्यान या ठिकाणी पुढचा चेंडू सामना करेल पप्पू आणि मारलेला आहे स्ट्रेटच्या दिशेने. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न. आज काय खाऊन आले डवळवाले कळ नाही. चांगली बुद्धी चालती, बदाम सगळं जास्त खाल्लेले दिसतात सगळ्यांनी. चांगली बुद्धी चालती आज त्यांची. जिथं बॉल जातोय तिथं फिल्डर आहे.
दरम्यान पुढचा चेंडू आणि आता उचलून मारलेला झेलची संधी आणि नवरदेवाने घेतलाय का? नवरदेवाच्या हातात चेंडू गेलेला आहे आणि अमर रणदिवे बाद झालेले, त्यांची जागा घेण्यासाठी आता तेजस गावडे गेलेले त्यांची जागा घेण्यासाठी. धावसंख्या स्थिरावलेले, धावसंख्या ती 28. तेजस आणि महेश कुंभारला मिळालेली ती विकेट. दरम्यान पुढचा चेंडू सामना करेल तेजस. सामना रंगतोय. पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आहे. किती धावा मिळत आहेत बघूया. एक तर पूर्ण आणि बोबडे डॉक्टरांनी सुंदर त्या ठिकाणी क्षेत्र संधी. बघूया काय होत आहे. आणि 2 धावा. आणि 2 धावा. धाव संख्या झाली ती 30. दरम्यान पुढचा चेंडू सामना करेल तेजस. सामना रंगतोय. पुन्हा मारण्याचा प्रयत्न चुकलेला आणि न हाणताच चौकार गेलाय का? 22च्या स्वरूपात चौकार त्या ठिकाणी मिळतोय. कुणाला समजलेलं नाही, बॅट्समनला समजलं नाही आणि विकेट किपरलाही. तेजस गावडेने जर 6 मारला तर या ठिकाणी हुंबे 500 देणार आहे. माझ्याकडे येऊ नका. या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू आहे आणि 4थं षटक समाप्तीकडे. धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या 34. 4थं षटक चालू आहे. काल एका षटकामध्ये ढवळने 39 केल्या होत्या. आणि कसला चेंडू आहे. अतिशय चांगला चेंडू. दरम्यान निर्धाव पद्धतीचा षटक संपतय. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या होते ती 34. 4 बाद 34. शेवटचं षटक घेऊन आलाय तो 7000 फुटाचा मालक येतोय काय? कोण आहे त्यो? 5व्या षटकासाठी कोण येईल? शेवटी बूट काय कामाला येणार? युट्यूब वाल्यांची सोय करा बर का. तुम्हाला जर सामने नीट तुम्हाला प्रेक्षेपण पाहायचं असेल तर त्यांच्या छत्रीची सोय करा. चला सामना चालू करायचा आहे. शिवाजी पवार गोलंदाजी घेऊन आलाय. पहिलं षटक संघासाठी 5वं आणि मारलेला आहे पप्पूने. एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे आणि पुन्हा त्या ठिकाणी मिसफील्ड झालेली आणि 2 धावा. या ठिकाणी अतिरिक्त स्वरूपात धाव मिळालेले. धाव संख्या होती ती 36. आता भांडण करू नका. बाहेर आल्यावर करा. चला सामना चालू ठेवायचा आहे. शिवाचा पुढचा चेंडू सामना करेल पप्पू. पप्पू पास होतोय का नापास होतोय बघूया. पप्पू तर पास झालाय. बघूया 2 धावा आहेत का? मिळाले. तिसरीचा प्रयत्न आहे का? नाही. 2 धावा. प्रणित याची त्या ठिकाणी सुंदर फेकी होती. धाव संख्या झाली ती 38. शेवटचा षटक चालू आहे. डॉक्टर शिवाजी पवार यांचा पुढचा चेंडू आणि पुन्हा मारलेला लेग साइडच्या दिशेने आणि शेवटी राक्षे डॉक्टरकडे चेंडू आलाच. एक का होईना चेंडू डॉक्टर तुमच्याकडे येतोच. काही असू द्या. त्या चेंडूवरती तुमचा जीव आहे. ढवळ संघाचे पोलार्ड डॉक्टर गणेश राक्षे मारलेला आहे. 1 धाव मिळालेली आहे. बघूया दुसऱ्याचा प्रयत्न. नाही. धाव संख्या झाली ती 40. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि मला वाटतं एकही षटकार या एमआर संघाकडून गेलेला नाही. काल एमआर संघाचे जवळजवळ 10 षटकार होते.
आय्या कुणाला जर चेंडू लागला तर आम्हाला लगेच सांगा. एमआर काळजी करू नका, सगळे डॉक्टरच आहे तिथं. दरम्यान पुढचा चेंडू शेवटचा आणि किती धावा. नवरदेवाने अडवलेला आहे. नवरदेवाने मंडप बघितला की ते चेंडू अडवतोय आणि सुंदर असा त्या ठिकाणी धावबाद झालेला आहे. धाव संख्या झाली ती 41. सामना जिंकण्यासाठी 42 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू आणि 42 धावा. बारामती संघ विचारून झालंय का घरी, सांगा काय घेणार आहे ते. त्यांना काय पाहिजे बघा. ब्लेंडर स्प्राइट इम्पिरियल ब्लू चालेल का नको. चला सामना चालू करायचा आहे. चला सामना चालू करायचा आहे. चला सामना लवकर चालू करायची. उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे. सामना लवकर चालू करायचा आहे आणि डवळ संघ 2 फलंदाज आतमध्ये पाठवायचे. डवळ संघ 2 फलंदाज पाठवा. चला सामना चालू करायचा आहे. चला 11 खेळाडू होत आहेत का तुमचे. चला त्यांना काय पाहिजे बघा. एमआर संघाला एक उसना प्लेयर द्या. 2 प्लेयर उसने द्या. एमआर संघाला 2 प्लेयर उसने द्या. ज्या पोर आहेत की इथं खेळा. इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांना डॉक्टर होण्याची संधी आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सामना जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. 43 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 42 धावांची आवश्यकता आहे. आकाश गारडे आपलं 500 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचंय. माझ्याकडे आलेलं आहे. चला सामना चालू करायचा आहे. पंचांना विनंती आहे. उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे.
त्यांना नाही पाहिजे, मला पाहिजे. बर बर आप्पा चल. रिव्ह्यूची मागणी अंपायर कडून. आउटचा निर्णय, आउट द्या अंपायर. हॅलो, चला प्रत्यक्ष निर्णय रिव्ह्यूचा टीमचा राहील, अंपायरचा निर्णय चालणार नाहीये. टीमने दक्षता घ्या. अंपायरने डायरेक्ट निर्णय द्या. टीमने रिव्ह्यू मागितला तर रिव्ह्यू घ्या. ओके. या अंपायर 2 आता पाठवतोय आतमध्ये. या तुम्ही सावलेले या. दीक्षित डॉक्टर आणि दायगुडे साहेब या आपल्या मॅचेस आहेत. आता पहिला चेंडू झालेला एम आर संघाकडून आणि पहिल्या चेंडूवरती अतिशय उत्कृष्ट फलंदाज त्यांनी बाद केलेला आहे. तो धाव बाद झालेला आहे तो मयूर. आणि सर्वांना विनंती, सर्व संघांना आता या ठिकाणी सांगतोय की एकच रिव्ह्यू मिळणार आहे, अंपायर रिव्ह्यू असणार नाही. जर त्या खेळाडूने रिव्ह्यू मागितला तर रिव्ह्यू घ्या, अंपायर रिव्ह्यू नाही. आणि एकच रिव्ह्यू, बॉलिंग बॅटिंग मध्ये एकच रिव्ह्यू मिळणार आहे, त्याच्यामुळं विचारपूर्वक रिव्ह्यू घ्या, नंतर रिव्ह्यू दिला जाणार नाही. पुढचा चेंडू आणि उचलून मारलेला आहे. काय होतंय बघूया. एक धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न होतोय का. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव. प्रणव का वरचा. आणि कसला चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. प्रणित स्ट्राइक करतोय. प्रणित नॉन स्ट्राइकला तो राक्षे. आणि पुन्हा सुंदर असा चेंडू या ठिकाणी टाकलेला आहे. नाजीरकर याची सुंदर गोलंदाजी चालू आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू आहे. दरम्यान पुढचा चेंडू सामना करेल प्रणव. पुन्हा वाईड. वाईड हॅट्रिकचं बक्षीस आहे का. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 3. पहिलं षटक चालू आहे. तटवून काढलेला आणि त्या ठिकाणी वाचला तो प्रणव. बाल बाल बचे. पुढचा चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेटच्या दिशेने गेलेला चेंडू. एक धाव मिळतो. दुसरीचा प्रयत्न आहे का बघूया काय होत आहे. एक धाव तर झालेले. एकच धाव. आणि यमार संघाकडून खेळतायत ते शेलार आणि ढवळ संघाकडून आता खेळतायत ते त्यांचे दाजी राक्षे. आणि मला वाटतं या ठिकाणी चौकार आहे का. 4 धावा निश्चित आहेत. आणि राक्षे डॉक्टर यांनी मारलेला
हा चौकार पहिल्या चेंडूवरती आणि षटक संपलेले एका षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 1-8. मेवण्याचा आणि दाजीचा संघ आहे. मेवना खेळतोय तो आता यमार संघाकडून आणि दाजी खेळतायत चांगली. पहिल्या चेंडूवरती चौकार मारलेला आहे. दाजीने अभ्यास करून आलतय. दाजीने काल बदाम जास्त खाल्ले आहेत. 101 रुपयाचं बक्षीस आहे संदीप जाधवांकडून राक्षी डॉक्टरला. त्यांच्याकडूनच घ्यायचंय. गोलंदाज रणदिवे. स्ट्राइक वरती तो प्रणव. नॉन स्ट्राइकला तो राक्षे. उत्कृष्ट गोलंदाज आहे यमार संघाचा रणदिवे. पहिला चेंडू वाईट पद्धतीचा. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 9. दुसरं षटक चालू आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो रणदिवे. पुन्हा वाईड. वाईड हॅट्रिकला बक्षीस आहे का जाधव साहेब तुमचं? दरम्यान पुढचा चेंडू आणि स्ट्रेटच्या दिशेने निश्चित मला वाटतंय पहिला दिवसातील षटकार खेचलेला आहे. पहिला षटकार खेचलेला आहे प्रणवने. धावसंख्या झाली ती 16. एक चेंडू झालेला आहे दुसऱ्या षटकातील. यानंतरचा होणारा सामना फलटण वर्सेस बारामती. बारामती संघाने नाणेफेक जिंकलेले. काय घेतलंय ते सांगितलं नाही अजून मला. पुन्हा षटकार आहे. आता चालू झालं. जुने चेंडू या ठिकाणी जमा करायचे बर का. सर्वांना विनंती आहे. पुन्हा षटकार खेचलेला आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 22. नाही धावसंख्या झाली 22. या ठिकाणी आमचे मित्र माने सरकार यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुन्हा षटकार आणि षटकार हॅट्रिक झालेले. चेंडू 8 टाका बर का पटपट. धावसंख्या 28 झालेली आहे. सलग 3 षटकार खेचलेले प्रणवने. दरम्यान पुढचा चेंडू. पुन्हा प्रयत्न होता मारण्याचा. चुकलेला आहे. मला वाटत होतं आज युवराज सिंगचं रेकॉर्ड मोडतंय पण राहिलेलं आहे. कायमच राहणार आहे. पुढचा चेंडू. पुन्हा मारलेला आहे. पुन्हा षटकार आहे. धावसंख्या 34. अजून एक षटकार खेचला तर मॅच संपल. जवळ येचाल आपण अजून विजयाच्या. पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा चौकार जाणार आहे. फिरतो चेंडू त्या ठिकाणी. धावसंख्या झाली ती 38. अडतीस धावा झालेल्या आहेत. सामना जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. 2 षटक संपलेले आहेत. तिसरं षटक घेऊन आला तो नाजीरकर. आता राक्षी डॉक्टरांच्या बॅट मधून मला वाटतंय चौकार निघेल आणि सामना जिंकेल तो ढवळ संघ का नाजीरकर विकेट काढतोय बघूया. आणि बाद झालेला आहे. नाजीरकर याची सुंदर गोलंदाजी आणि शेवटी बॅट्समन बदलावा लागला ढवळ संघाला सामना जिंकण्यासाठी. 38 धावा झालेल्या. सामना जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. आणि घोट बैलाचा मालक मैदानामध्ये येतोय.
डॉक्टर आकाश गारडी, डॉक्टर राक्षे यांची जागा घेण्यासाठी येत आहेत डॉक्टर गारडी. सामना जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ मला वाटतंय 17 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा नियोजनाचा बादशाह आपल्याला दिसतोय मैदानामध्ये, अतुल कदम. आणि हा सामना जिंकलेला आहे, विजयी शॉट खेचलेला आहे. ढवळ संघाचं मनपूर्वक अभिनंदन. बॉल टाका इकडं, बॉल तिथला कुंभार डॉक्टर खिशातला बॉल टाका इकडं. बघा मंगेश, तुमच्या टीमची पोरं बघा खिशात बॉल घालते ते. सीसीटीव्ही दिसतंय की नाही हे सगळं? बारामती संघाने फिल्डिंग लावून घ्यावी. चालू झालं की नाही? आवाज येतोय का रे? आवाज येतोय का? प्रवीण फिल्डिंग लावून घ्या. आवाज काय येत नाही? हो, हॅलो हॅलो, येतोय ना आवाज? प्रवीण फिल्डिंग लावून घ्या. काय रे, कुठे गेले ते? ए हाफ चड्डी चालणार नाही इथं. ती पण काढून घेण्यात येईल. कुणाचं काही ताब्यात घेऊ नका मोबाईल वगैरे. मोबाईल वगैरे कोणाची ताब्यात घ्यायची नाही तर